हाय फ्रेंड्स, आता सण चालू होणार आहे. 4-5 दिवसावरती आलेले आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. तर भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन आणि त्यांच्या अजून नात्यामध्ये गोडवा वाढवावा म्हणून आपण आज बनवणार आहोत मस्त अशी रक्षाबंधन स्पेशल रसमलाई, अंगुरी केशर रसमलाई. चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथं घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते गाईचं दूध आहे. आता आपल्याला ह्याला एक चांगली उकळ काढून घ्यायची आहे. म्हणजे दूध आपल्याला चांगलं उकळी येतपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याला एकदा ढवळून घ्यायचं आहे. आता आपण ह्या दुधाचं बनवणार आहोत पनीर. म्हणजे जी आपली मलाई आहे ना, त्यासाठी आपल्याला पनीर बनवायचं आहे. तर पनीर बनवण्यासाठी मी इथे एक सोल्युशन तयार करत आहे. 3 चमचे मी इथे पाणी घेतलेलं आहे. जे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं ते घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये 3 चमचे व्हिनेगर टाकायचं आहे. असं आपल्याला करून हे सर्व व्हिनेगर आणि पाणी एकजीव चांगलं करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे. जे आता आपण दूध गरम करून ठेवलेलं होतं ते सुद्धा मी साईडला काढून घेतलेलं आहे. म्हणजे गॅसवरून खाली उतरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला जे सोल्युशन तयार करून ठेवलेलं होतं ते आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आपण थोडं करून आपण हे सोल्युशन टाकत हे दूध आहे ते ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे पनीर आहे ते मस्त असं तयार होईल. आणि जी आपण मलाई बनवू म्हणजे अंगुरी रसमलाई बनवणार आहोत त्यातली जी मलाई असते ती सुद्धा मस्त अशी ही तयार होईल. म्हणजे एकदम अशी चिवट अशी तयार नाही होणार. म्हणून आपल्याला थोडंच यामध्ये जे व्हिनेगर आणि पाण्याचं सोल्युशन बनवलेलं आहे ते टाकून आपल्याला हे दूध फाडून घ्यायचं आहे. आपल्याला पनीर बनवायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय मस्त असं इथं पनीर बनलेलं आहे. आता आपल्याला 2 मिनटं 2-3 मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे पाण्यामधून जे पनीर आहे ते गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती जाळी ठेवून एक कॉटनचा कपडा ठेवून घ्यायचा आहे. आणि ते आपल्याला त्यामध्ये पाणी ओतून जे पनीरचं आहे ते पाणी ओतून आपल्याला पनीर साईडला काढून घ्यायचं आहे. आता आपल्या ह्याला कॉटनचा कपडा आहे त्याला व्यवस्थित असं गुंडाळायचं आणि जे पनीरमधलं अगोदर पाणी आहे ना जे दुधाचं ते आपल्याला स्वच्छ असं काढून घ्यायचं आहे. म्हणजे पिळून आपल्याला काढून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं यातून पाणी अगोदर काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्या जे पनीर राहिलेलं आहे त्याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे. जे आपलं नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी असतं त्याच पाण्याने आपल्याला हे पनीर धुवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे व्हिनेगर टाकलेलं आहे त्याचा वास राहणार नाही या पनीरला. आता हे 3-4 वेळा करायचं आहे. जोपर्यंत वास जात नाही तोपर्यंत. आता मी तर 3-4 वेळा पाण्यातून चांगलं असं स्वच्छ असं हे पनीर धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला शक्य होईल तेवढं हे पाणी काढायचं आहे त्यामधून दाबून आणि त्यानंतर आपल्याला हा रुमाल आहे तो गुंडाळून ठेवायचा आहे. साधारण आपल्याला अर्धा तास तरी हे ठेवून ठेवायचं आहे. म्हणजे हे जे पनीर आहे ते आपलं व्यवस्थित असं सेट होईल. म्हणजे आपली मलाईसाठी आपण जे पनीर केलेलं आहे दूध फाडून ते सेट होईल. तर मी तर अर्धा तासासाठी ठेवत आहे. तोपर्यंत आपले रसमलाईची आपला रस तयार करून घेऊया. त्यासाठी मी पुन्हा इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. अर्धा लिटर दुधाला सुद्धा चांगली अशी उकळी येऊ द्यायची आणि 2-3 मिनटं चांगलं उकळत ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीच्या जे जिन्नस आहेत ते ॲड करायचे आहेत. तर इथं उकळी आलेली होती आणि मी एकदा त्याला ढवळून घेतलेलं आहे. 2 मिनटं चांगली उकळी आल्याच्या नंतर यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर कमी जास्त करू शकता. आता आपण इथे बनवणार आहोत केसर अंगुरी रसमलाई. म्हणजे यामध्ये केसर तर आलंच पाहिजे ना, म्हणून इथं मी 5-6 काड्या केसरच्या टाकलेल्या आहेत. आणि इथे माझ्याकडे पिस्ता होते मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेले ते सुद्धा इथं टाकलेले आहेत. आणि थोडेसे बदाम होते ते सुद्धा टाकलेले आहेत. आणि त्याला सुद्धा आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये टाकायची आहे इलायची. तर इलायची मी इथे टाकलेली आहे पण ती नंतर टाकलेली आहे विसरलेले म्हणून. तर ती व्हिडिओ झालेली नाही आहे. तर तुम्ही ह्याच वेळी इलायची टाकून मस्त असं आपल्याला ही रसमलाई चांगली 10-15 मिनटं मीडियम फ्लेमवरती उकळून घ्यायची आहे, आटवून घ्यायचे. जास्त जाड दूध करायचं नाही आहे. फक्त आपल्याला हे रस ठेवायचा आहे. म्हणजे आपला जो केसरचा वगैरे स्वाद आहे तो यामध्ये उतरला पाहिजे एवढंच आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे.
आपण जशी रबडी किंवा बासुंदी बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे आटवून घ्यायचं नाहीये। तर मी इथं रस शिजते तोपर्यंत आपण जे रसमलाईची मलाई आहे ती तयार करून घेऊया। तर इथं जो आपण पनीर ठेवलेला होता अर्धा तास सेट होण्यासाठी तो घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित असा फोडून घ्यायचा आणि आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। म्हणजे कसं आपण जसं कणिक मळतो तसं नाही, व्हिडिओमध्ये दाखवते बघा त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं भाग घ्यायचा या पनीरचा आणि अशा प्रकारे मळून घ्यायचे। तर मी इथे मळून घेतलेला आहे, चांगला मऊसूत असा गोळा तयार झालेला आहे या पनीरचा। आता हे मळून घेतलेलं आहे, पण आता हे जे मिश्रण आहे पनीर आहे जो आपण मलाई बनवलेली आहे मलाई रसमलाईसाठी ती व्यवस्थित अशी तयार झालेली आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर थोडंसं त्यातून पनीर घ्यायचं आहे, जो छेना आहे तो घ्यायचा आणि थोडा असा बाउल बनवून बघायचा। जसं आपण अंगुरी रसमलाईला जसा अंगुरी मलाई बनवू ना त्याप्रमाणे आपल्याला हा बॉल बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे कडकडीत उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तर मी इथं हे मस्त असं पाणी उकळत अगोदरच ठेवलेलं, चांगलं कडकडीत पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला हा जो बॉल बनवलेला होता तो टाकायचा आहे आणि चांगला आपल्याला 1 मिनिट चांगला उकळू द्यायचा आहे। जर हा फुटला तर समजायचं जे आपण मळून ठेवलेलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं नाहीये। तर तुम्ही इथं बघू शकताय मी मस्त असा 1-2 मिनिटं उकळून घेतलेला आहे तरी सुद्धा ते फुटलेलं नाही। याचा अर्थ आपला जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं अंगूर मलाईसाठी तयार झालेलं आहे। आता आपल्याला अंगूर मलाई बनवण्याच्या अगोदर आपल्याला त्यासाठी एक पाक बनवायचा आहे। पाक नाही बोलता येणार पण गोड पाणी बनवायचं आहे। त्यासाठी आपण इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आपल्याला इथे पाक नाही बनवायचा, जसं आपण गुलाबजामला वगैरे पाक बनवतो त्या प्रकारे आपल्याला पाक नाही बनवायचा, फक्त आपल्याला गोड पाणी बनवायचं आहे। त्यासाठी इथं आपण ते उकळत ठेवलेलं आहे। साखर विरघळेपर्यंत उकळवायचं, त्यानंतर 2 मिनिटं उकळत ठेवायचं आहे आणि आपण ते उकळते 2 मिनिटं तोपर्यंत आपण हे अंगूर मलाईचे छोटे छोटे अशा अंगुरासारखे बॉल्स बनवून घेऊया। तर बघू शकता मस्त असे इथं इझिली असे हे बॉल्स बनवले जात आहेत आणि त्याला थोडी देखील क्रॅक पडलेली नाहीये किंवा फाटलेला नाहीये। तर मग बघा इथे मी थोडेसे असे हे अंगूर मलाईचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता जे आपण साखरेचं पाणी उकळत ठेवलेलं होतं ते यामध्ये सोडायचं आहे, पण सोडताना एक लक्षात ठेवायचं की गॅस आहे तो फुल फ्लेम करून ठेवायचा आहे, अजिबात ही मीडियम किंवा मग लो फ्लेम करायचा नाहीये आणि हे शिजताना देखील फुल फ्लेमवरती शिजवायचे आहेत, मीडियम फ्लेम किंवा लो फ्लेम करायचा नाही। साधारण आपल्याला हे 7-8 मिनिटं शिजवायचं आहे। 2-3 मिनिटानंतर अशा प्रकारे तुम्ही ही कढई हलवून घेऊ शकता, ढवळायचं नाहीये, कढई अशी हलवून घ्यायची कारण हे बॉल्स आहेत। जर तुम्ही ही दुसरी मलाई बनवत असाल, जशी आपली ही चपटी मलाई असते ना रसमलाईमध्ये, त्या प्रकारे जर तुम्ही ही बनवत असाल तर तुम्ही ती चमच्याने पलटी मारून घ्यायची आहे, फक्त ढवळायची नाहीये। आता अशा प्रकारे मी 2-2 मिनिटांनी कढई हलवत हलवत साधारण 7-8 मिनिटं झालेली असतील हे मी बॉल्स होते ते उकळवून घेतलेले आहे आणि जेवढे आपण तिथं बॉल्स टाकलेले होते छोटे त्याच्या दुप्पट तिप्पट पट्टीने हे फुललेले आहेत। आता हे बरोबर असे शिजलेले आहे 7-8 मिनिटांनंतर। आता आपण याला गॅसला बंद करूया। आता पुढची प्रोसेस करूया यासाठी। तर इथं मी घेतलेलं आहे थंड पाणी, जे बर्फाचं पाणी किंवा मग आपल्या फ्रीजमधले पाणी असतं ते घेतलेलं आहे आणि जे आपले साखरेच्या मिश्रणामध्ये जे बॉल्स होते रसमलाईचे ते बॉल्स ह्यामध्ये टाकायचे आहेत आणि साधारण आपल्याला 2-3 मिनिटासाठी ह्यामध्ये ठेवायचे, जास्त ठेवायचे नाहीत, फक्त 2-3 मिनिटासाठी ठेवायचे आहेत। अशा प्रकारे मी हे सर्व बॉल्स होते ते गार पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला 2-3 मिनिटासाठी ठेवून ठेवायचे आहेत आणि जे आपण रसमलाई बनवायला ठेवलेली होती ना ती सुद्धा तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये मी कलर येण्यासाठी हळद टाकलेली आहे, जे आपल्या घरामध्ये हळद असते तीच टाकलेली आहे। मी कलर अगोदर टाकलेला होता, त्याने एवढा कलर आला नव्हता म्हणून मी यामध्ये हळद टाकलेली आहे, म्हणजे व्यवस्थित असा येलो कलर आलेला आहे जशी मार्केटमध्ये असते त्या प्रकारे। आता जे आपले हे 2 मिनिटं झालेले आहे, जे बॉल आपण टाकून ठेवलेले होते
गार पाण्यामध्ये त्याला, तर त्यातून एक बॉल घेतला आणि हाताच्या साहाय्याने त्याला प्रेस करून घेतला, म्हणजे त्यातील पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला रसमलाईमध्ये टाकून ठेवायचं आहे। अशा प्रकारेच आपल्याला जे गार पाण्यातले सर्व बॉल आहेत ते आपल्याला या रसामध्ये टाकून ठेवायचे आहेत। तर इथे मी सर्व रसामध्ये ते मलाई होती आपले बॉल्स ते टाकून घेतलेले आहेत। आता आपल्या ह्याला साधारण 2 तास तरी ठेवायचं आहे, ते सुद्धा रूम टेम्परेचरपर्यंत, म्हणजे व्यवस्थित असे जे बॉल्स आहेत ते या रसामध्ये मुरतील आणि मस्त अशी ही रसमलाई लागेल। तर बघू शकताय साधारण 2.5 तासानंतर ही रसमलाई तयार झालेली आहे। मस्त असं ह्या बॉल्सने जो रस होता तो सोक करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की किती रस सोक करून घेतलेला आहे आणि तुम्ही पुन्हा टाकलेत की त्याच्या त्या आकारामध्ये पुन्हा तो बॉल तयार होत आहे। तर मस्त अशी ही आपली ही रसमलाई तयार झालेली आहे आणि एकदम साधा सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि भरपूर साऱ्या टिप देऊन केलेल्या आहे। तर या रक्षाबंधनला तुम्ही ही रसमलाई नक्की करून बघा आणि कशी झाले ही मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही अंगुरी रसमलाई तुम्हाला कशी वाटली ही जरूर मला कमेंट्स करून कळवा। चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।